ओके, सो आजचं सेशन आपण स्टार्ट करू. ठीक आहे, आपण आज पेज लेआउट बद्दल शिकणार आहे. बट त्याच्या आधी कालच्या याच्यात कोणाला काही डाऊट असतील तर प्लीज सांगा, विचारा. म्हणजे काही पण डाऊट असेल, मी जे टास्क दिले ते नाही आलेत वगैरे. सगळ्यांनी ट्राय केलं? हॅलो, असाइनमेंट टास्क जे दिलेले ते सगळ्यांनी ट्राय केले का? हॅलो, आवाज येतोय माझा? हा, टास्क ट्राय केले का सगळ्यांनी? ओके, सो काही प्रॉब्लेम आहे त्याच्यात? काही कळलं नाही, रिपीट करायचंय? बाकी अक्षय, अविनाश, गणेश, अजून कोण आहे? सगळे बोला, काही डाऊट वगैरे असेल तर. सगळं कळलंय? नाही मॅडम, डाऊट नाही. ओके, सो काल म्हणजे ज्यांनी यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला असेल, मी ॲक्च्युअली तो परत एकदा रेकॉर्ड केला होता. तर त्यात मी 2 टॅग एक्स्ट्रा सांगितले, सो ते राहिले होते काल. आपण ते बघू. आता मी तुम्हाला काल सांगितलं होतं डे 2 साठी प्रॅक्टिस करा असं, आणि सेम न्यू फोल्डर बनवा. तर आय होप बनवलं असेल सगळ्यांनी. ओपन विथ कोड करू आपण. आणि हा आपला कोड आहे, ठीक आहे. सो आता आपण इमेज टॅग बघितला होता, राईट? देन एक टॅग येतो डिलीट. आता सपोज तुम्ही डॉक्युमेंटमध्ये वगैरे बघता, किंवा सपोज एखाद्या ॲपवरती वगैरे बघता, जर तुम्हाला म्हणजे टेक्स्ट आहे तुमचा, त्याच्यावरती तो टेक्स्ट तुम्हाला इरेज करायचा असेल, लाईक तुम्हाला लाईन मारायची, एक डिलीट झाल्यासारखं दाखवायचंय, राईट? जसं आपण रफ करतो तसं. तर त्याच्यासाठी एक टॅग आहे, तो आहे डिलीट टॅग. ओके, सो मी इथे लिहिते डिलीट टॅग. तुम्ही पण सोबतच करा, कालच्या याच्यात केलं तरी चालेल. डिलीट टॅग. ओके, मी सिलेक्ट करेल आणि कमेंट. ओके, त्याचा सिंटॅक्स कसा आहे? DEL. ठीक आहे. आता मी याच्यात लिहिलं काही पण टेक्स्ट, दिस इज असं काहीतरी लिहिलं सपोज. आता मी फर्स्ट टाइम करते, तर इथे मला गो लाईव्ह ऑप्शन येईल, राईट? गो लाईव्ह केलं मी. तर आता हे दिसतं इथे, दिस इज रॉंग. कळलं? हा डिलीट टॅग बद्दल आहे. आता अजून एक होतं, कळलं? कोणाला डाऊट आहे विचारत चला लगेच. ओके, अजून एक होतं, आता आपण इमेज टॅग बघितला, राईट? सो आता तुम्ही बऱ्याचदा बघता की तुम्ही एखाद्या वेबसाईटला जेव्हा व्हिजिट करता, तेव्हा वेबसाईट लोड नाही होत आणि इमेजच्या जागी आपल्याला इमेज नाही दिसत, लाईक एक सिम्बॉल दिसतो क्रॅश इमेजचा, राईट? सो ते कशामुळे होतं? आता सपोज तुमच्या इमेजचा जेव्हा तुम्ही URL नीट नाही देत, किंवा फाईलचं नेम दुसरं देता. आता सपोज ओके, काल आपण एवढं बघितलं होतं, राईट? आता सपोज ही जी इमेज आहे ती मला दिसणार आहे करेक्ट, राईट? कारण abc.jpg माझ्या फोल्डरमध्ये सेव्ह आहे ऑलरेडी. आता ॲक्च्युली डे 1. ओके, सो abc.jpg सेव्ह आहे. आता सपोज आपण एकदा रन करून बघू, म्हणजे तुम्हाला परत कळेल. ही दिसते इमेज सगळ्यांना इथे.
ठीक आहे. आता आपण बघूया. आता सपोज मी याचं नाव काहीतरी वेगळं लिहिलं, लिहिलं abcd.jpg आणि आपलं नाव काय abc.jpg आहे. तर मी हे दिलं. आता बघू आपण इमेज लोड नाही होणार तर कसं दिसतं ते. दिसतोय हा सिम्बॉल? हा सिम्बॉल तुम्हाला फॅमिलियर असेल. लाईक जेव्हा इमेजचा ऍड्रेस वगैरे इमेजची लिंक भेटत नाही तेव्हा तुम्हाला असं दिसतं. आता तुम्हाला याच्या जागी जर काही लिहायचं असेल, आता युजरला कसं काय कळणार आहे की इथे इमेज होती? लाईक सिम्बॉल वरून ठीक आहे कळतंय, बट ऍक्च्युअल मध्ये कसं काय कळेल की लोडने झाली? तर ते लिहिण्यासाठी असतं ALT म्हणजे अल्टरनेटिव्ह. म्हणजे सपोज तुमची इमेज दिसत नाहीये तर तुम्ही तिथे काहीतरी टेक्स्ट लिहाल की इमेज इज नॉट विजिबल असं काहीतरी. ठीक आहे, काही पण लिहू शकता. जर इमेज लोड नाही झाली तर हा टेक्स्ट दिसेल. राईट. आता इथे आपली इमेज लोड नाही होते किंवा आपण जे नेम आहे ते करेक्ट नाही दिलंय, सो हे दिसायला पाहिजे इमेज इज नॉट विजिबल. दिसतंय का बघू आपण? दिसतंय इमेज इज नॉट विजिबल. कळलंय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आता आज आपण काय करणार आहे? ओके, सो आज आपण काय करणार आहे? Day 3 फोल्डर बनवायचं सगळ्यांनी. ठीक आहे, Day 3 ओपन विथ कोड. आता इथे Day 3 मध्ये मला फाईल बनवायची न्यू फाईल. ठीक आहे, न्यू फाईल काय असणार आहे? index.html. राईट. एंटर प्रेस केलं, आलं एक्सक्लेमेटरी मार्क. इमेट ॲब्रिव्हिएशन मुळे आपल्याला कोड दिसणार आहे. आता मी याला सपोज टायटल चेंज करते. सपोज मी नाव दिलं पेज लेआउट. आता काल जे आपण बघितलं होतं ना ते सगळं टेक्स्ट बद्दल होतं. लाईक टेक्स्टचा फॉन्ट वगैरे, पॅरेग्राफ कसा लिहिता, इमेज कशी लोड करता. आजचं जे पेज लेआउट आहे ते कशाबद्दल आहे की पेजचे सेक्शन्स असतात ते कसे डिवाइड होतात. आता तुम्ही कोणती पण साईट विजिट केली सपोज, ठीक आहे, ॲमेझॉनच आहे सपोज, तर इथे तुम्हाला दिसतंय की ह्या सेक्शन हेडर कॉमन राहतंय सगळ्या ह्याच्यात, बट हे खालचं कॉन्टेंट आहे तो बदलतोय. तसंच हे जे खाली आहे सगळ्यात खाली वेब पेजच्या खाली, याला काय बोलतात? फुटर. हे माहित असेल, याला फुटर बोलतात. आणि हे जे काय असेल वरती नॅव बार वगैरे जे दिसतंय त्याला काय बोलतात? हेडर. आणि ही जी मधली स्पेस आहे जिथे सगळा कॉन्टेंट दिसतोय त्याला काय बोलतात? मेन. ओके, हेडर, फुटर अँड मेन. म्हणजे आता तुम्ही हे दुसरं वेब पेज घेतलं, राईट. इथला मधला कॉन्टेंट चेंज होत आहे बट फुटर आणि हेडर चेंज नाही होते. म्हणजे ते कशामुळे तरी कोणत्या तरी टॅग्समुळे डिफरन्शिएट केलंय, राईट. म्हणून ब्राउझरला कळतंय की हेडर सेम पाहिजे किंवा फुटर सेम पाहिजे आणि मधला कॉन्टेंट चेंज करायचा आहे, राईट. हे ऍक्च्युली ब्राउझरला कळण्यासाठीच असतं सगळे टॅग्स. सो आपण ते बघू. ठीक आहे, की त्याचे कोणकोणते सेक्शन्स वगैरे असतात. आता सपोज मी तुम्हाला सांगितलं तसं 3 बेसिक सेक्शन्स असतात. हेडर, ठीक आहे, आपण कॉन्टेंट लिहिणार आहे त्याच्यामुळे ऑब्व्हियसली ओपनिंग टॅग, क्लोजिंग टॅग. हेडर, देन फुटर आणि या दोघांमध्ये काय असणार आहे? मेन, राईट. आता इथे मी लिहिलं दिस इज हेडर. माझ्यासोबत करताय सगळे? समजतंय? काही डाऊट असेल तर लगेच विचारा किंवा रिपीट करायला हवा. दिस इज फुटर, ठीक आहे, अँड दिस इज मेन, ठीक आहे.
आता आपण बघू, याच्यात डिफरन्स तर ऍक्च्युली काहीच नसणार आहे, आपण साधाच टेक्स्ट लिहिलाय. ठीक आहे, एक मिनिट कॅन्सल करते. आपण न्यू फाईल केली आहे, सो गो लाईव्ह. हे दिसतंय, दिस इज हेडर, दिस इज मेन कॉन्टेंट, दिस इज फुटर, राईट. म्हणजे जे डिस्प्ले तर सेमच झालंय, लाईक पॅरेग्राफ सारखंच झालंय. बट हे आपण कशासाठी करतोय, आपल्या सर्च इंजिनला कळावं की हे हेडर आहे आपलं, हा मेन कॉन्टेंट आहे, हे फुटर आहे, याच्यासाठी. आता आज एक न्यू गोष्ट परत शिकणार आहे आपण त्या दिवशी इन्स्पेक्ट इलेमेंट केलं होतं, राईट. तर इन्स्पेक्ट इलेमेंट करून बघू आपण. दिसतंय इथे इन्स्पेक्ट इलेमेंट मध्ये हेडर, मेन, फुटर. म्हणजे तुमच्या ब्राउझरला कळलंय, राईट, की तुमचं काय हेडर कोणतं आहे, फुटर कोणतं आहे. आता अजून एक न्यू गोष्ट आहे, इथे इन्स्पेक्टच्या वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय, व्ह्यू पेज सोर्स. तिथे गेल्यानंतर आपल्याला हा कोड दिसेल, राईट. हे खालचं जावा स्क्रिप्टचं आहे, ते आपण बघणारच आहे. बट हा जो आपला कोड आहे सेम, तो दिसतो तुम्हाला. व्हाईट बॅकग्राऊंड मध्ये दिसत असेल, थीम जर व्हाईट असेल तर. कळलं. आता सपोज मला इथे कमेंट द्यायची आहे, हेडर टॅग. ठीक आहे, मी याला कमेंट केलं, सेव्ह. ते पण मला इथे दिसणार आहे, व्ह्यू सोर्स मध्ये आलं. इथे व्ह्यू सोर्स मध्ये ऍक्च्युली तुमचा कोड दिसतो, बघू शकता तुम्ही की ऍक्च्युली इथे मी जो कोड केलाय तो इथे लाईक दिसतोच आहे का, हे ब्राउझरला एवढा कोड कळतोय तो. ठीक आहे, याच्यात काही डाऊट आहे, काही डाऊट असेल तर सांगा. म्हणजे याच्यामुळे काय होतं की आपल्याला कळतं. आता तुम्ही ऍक्च्युली एकदम कॉम्प्लेक्स साईट जेव्हा बनवाल, एकदम मोठा मोठा कोड राहील. जर तुम्हाला काही चेंज करायचं असेल, सपोज हेडर सेक्शन मध्ये काही चेंज करायचंय, तर तुम्ही पूर्ण कोड बघण्यापेक्षा डायरेक्ट हेडर सेक्शन मध्ये जाऊ शकता, बरोबर. ओके, आता आपण पुढे जाऊया. याच्यात काही डाऊट आहे कोणाला? ओके, सो आता आपल्या कॉन्टेंट मध्ये पण, आता सपोज तुम्ही एखादी साईट कॉन्टेंट मध्ये पण तुम्ही बघितलं इथे साईट वरती हे वेगवेगळे सेक्शन्स असणारे असे. ठीक आहे, म्हणजे इथे इन्फॉर्मेशन वगैरे असते, याचे सेक्शन्स केलेले असतात, राईट. आता सपोज एखादी साईट आहे, नॉर्मल कोणती पण घेऊ आपण, सपोज गिक्स फॉर गिक्स आहे. ठीक आहे, तर सपोज हा इथे ही साईट दिसते, राईट. आता तुम्हाला इथे ऍड दिसते ही. ठीक आहे, म्हणजे ऍडचा आणि ह्या पेजचा काही संबंध आहे का, ह्या चॉकलेटचा आणि ऍडचा? म्हणजे हा कॉन्टेंट एकदम वेगळा आहे आणि ही ऍड तरी तुम्हाला दिसते. आता तुम्ही युट्यूब वरती पण बघता, ऍड्स दिसता इथे खाली. ठीक आहे, तर ह्या सेक्शनला काय म्हणू आपण, असाइड. म्हणजे याचा ऍक्च्युली रिलेशन काहीच नसतं, बट ते ऍड एक वेगळा कॉन्टेंट असतो. कळतंय सगळ्यांना? ऍड दाखवण्यासाठी आपण असाइड टॅग यूज करतो. कळलं? हो मॅम. हा, ओके. सो तो कुठे असणार आहे, ऑब्व्हियसली मेन मध्ये. ठीक आहे, तर आपण लिहू असाइड, ओपनिंग क्लोजिंग. याच्यात जे पण लिहाल ते म्हणजे ऍक्च्युली ब्राउझरला कळेल की हे ह्या पेजशी रिलेटेड नाहीये, बट स्टील डिस्प्ले करायचं. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे की ऍड. ठीक आहे, ऍडव्हर्टिजमेंट. ठीक आहे, आपण हे सेव्ह केलं. याच्यानंतर असतं एक मी तुम्हाला सांगितलं की सेक्शन. आता सपोज तुम्हाला एक सेपरेट सेक्शन ठेवायचंय पेजचं, सेक्शन टॅग असं नाव देऊ आपण त्याला. ठीक आहे, हे इथे लिहू शकता तुम्ही लगेच, असाइड टॅग कशासाठी यूज करता वगैरे. ठीक आहे, तुमच्या कोड मध्येच लिहा आणि कमेंट आउट करून ठेवा. सेक्शन मध्ये काय असतं, आता सपोज तुम्हाला
डिफरंट सेक्शन यूज करून कोड करायचा आहे. तर ते ॲक्च्युली ब्राउझरला कळलं पाहिजे की हा डिफरंट सेक्शन आहे, हा डिफरंट सेक्शन आहे. म्हणजे हे कंपल्सरी नाही ॲक्च्युली की सेक्शन लिहिलंच पाहिजे किंवा मेनच्या मध्ये हा टॅग आलाच पाहिजे. जस्ट जर ॲडव्हर्टाइजमेंट वगैरे असं काही तुम्हाला डिस्प्ले करायचं आहे तेव्हा हा टॅग यूज करतो आपण असाइड. सेक्शन्स पण तुम्हाला जर सेक्शन्स करायचे असतील तर, राईट. आता याच्यानंतर हे कळलं सगळ्यांना, बेसिक पेज लेआउट. म्हणजे हे काय ॲक्च्युली आयडियल पेज लेआउट आहे, हेडर, मेन, फुटर. आणि त्याच्यामध्ये पण मेन मध्ये तुम्ही हे टॅग यूज करू शकतात, असाइड टॅग. ठीक आहे, कोणाला काही डाऊट? नेक्स्ट बघायचं आहे. ओके, सो आता ओके, हे मी सगळं कमेंट आउट करते थोड्या वेळासाठी किंवा ठीक आहे तसं ठेवलं तरी चालेल. आता आपण येऊ लिंक्सकडे. म्हणजे आपण बघितलं आता लिंक्स वगैरे कशा वर्क करतात, राईट. अँकर टॅग, त्याच्यात आपण ॲट्रिब्यूट लिहितो एच रेफरन्स, म्हणजे तिथे आपण लिंक ॲड्रेस देतो, राईट. आता मला एक सेक्शनमध्ये एक सेपरेट सेक्शन करायचं आहे, सपोज अँकरचा. म्हणजे सेक्शनमध्ये मी लिंक देते, राईट, अँकर टॅगची. तर आपण इथे काय लिहू, सपोज काही पण जे डिस्प्ले करायचं आहे ते, सपोज मी लिहिलं माय वेबसाईट, राईट. आणि इथे ॲट्रिब्यूट काय येतो आपला, href. ठीक आहे. आता इथे मी लिहिलं सपोज ओके, एखादी कोणती पण साईट आहे तिचा कॉपी केला, सपोज मी URL हिचाच कॉपी करू आपण. ठीक आहे, कॉपी लिंक ॲड्रेस. मी इथे कॉपी केला, पेस्ट. ठीक आहे, मग आपल्याला काय दिसेल, ही साईट दिसेल, सिंपल. हे आपण आधी बघितलं होतं, ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. दिसतंय माय साईट आणि ती साईट आली, बरोबर. एवढं हे आपण आधी बघितलं होतं. आता हे आपल्याला कशामुळे दिसतंय, असाइड, दिस इज फुटर, त्याच्यामुळे दिसतंय. आता आपण काय करू, ब्रेक करू, म्हणजे थोडंसं सेपरेट होईल ते. ब्रेकमुळे लाईन ब्रेक मिळतो, राईट. आणि ब्रेकमुळे ॲक्च्युली लाईन, आता सपोज इथे आपल्याला माहिती दिस इज कॉन्टेंट आणि ॲडव्हर्टिजमेंट, दिस इज फुटर, हे सेपरेट टॅग आहे, तर ते न्यू लाईनलाच येणार आहे हे सगळं, बरोबर. तर तुम्हाला जर एक स्पेस सोडायची एका लाईनची तरी तुम्ही ब्रेक टॅग देऊ शकता. जसं की आता हे दिसतंय, बॅक गेलो आपण, ब्रेक टॅग इथे वर्क नाही होते, मे बी सेक्शन मध्ये द्यायला हवं होतं, मे बी. किंवा HR टॅग देऊ लाईन साठी. दिसतंय ही लाईन, ठीक आहे. हे हॉरिझॉन्टल स्क्रोल बार काढण्यासाठी तुम्हाला नेहमी करावं लागेल सेटिंग, कमांड पॅलेट अँड टॉगल वर्ड रॅप. ठीक आहे, ओके. सो आता आपण न्यू गोष्ट अशी शिकणार होतो की आता सपोज मी ॲमेझॉनवरती गेले आणि मी सपोज मोबाईलवरती क्लिक केलं, राईट. आता जेव्हा मी खाली स्क्रोल करते, स्क्रोल करते, मी जर इथे क्लिक केलं, हे न्यू प्रोडक्ट्स आहे, तर इथे काय होतंय, न्यू टॅब ओपन होतोय, राईट. आता मी इथे गेले, हे 2 टॅब ऑलरेडी दिसतं आपल्याला. मी इथे क्लिक केलं तर हा 3रा टॅब ओपन होतोय. बट हे दरवेळी नाही होत, जेव्हा मी न्यू प्रोडक्ट बघते तेव्हाच होतं. आता सपोज मी वेबसाईटवरती कुठे पण जाते तेव्हा न्यू टॅब ओपन होतोय का, नाही होते. तर हे कशामुळे होतंय,
जेव्हा आपण लिंक लिहितो म्हणजे अँकर टॅग लिहितो तेव्हा अजून एक ॲट्रिब्यूट असतो जो आहे टार्गेट. ठीक आहे, टार्गेटमध्ये आपण त्याचा सिंटॅक्स डायरेक्ट लिहू शकता तुम्ही मेन. ठीक आहे, मेन जर लिहिलं तर तुमची ही साईट आहे ना, आता सपोज मी हे रन केलं ओपन विथ लाईव्ह सर्व्हर. ठीक आहे, आता आपलं काय होत होतं, माय साईट इथेच दिसत होती ह्याच वेब पेजवर, लाईक हा ॲड्रेस चेंज होत होता. तर आता काय व्हायला पाहिजे, न्यू टॅब ओपन व्हायला पाहिजे. झाला न्यू टॅब ओपन, राईट. म्हणजे त्यांनी काय केलंय, प्रोडक्टचा जेव्हा टॅग लिहिला असेल तेव्हा त्यांनी टार्गेट दिलं असेल, राईट. म्हणजे तुम्ही न्यू टॅब ओपन करा. हे कळलं सगळ्यांना? कळलं की रिपीट करू? हॅलो, रिपीट करा मॅडम. ओके. रिपीट करा. हां, आता आपण एखादी साईट जेव्हा व्हिजिट करतो, राईट, ॲमेझॉन आहे सपोज, ही साईट जेव्हा व्हिजिट करतो तेव्हा आपण सोबत एखादं प्रोडक्ट घेतलं, मोबाईल्स, खाली आपल्याला प्रोडक्ट्स दिसत आहे, राईट. मी इथे क्लिक केलं न्यू प्रोडक्ट वरती, म्हणजे दुसरं प्रोडक्ट आहे, तर इथे टॅब ओपन होतंय, बरोबर. आता मी तिसऱ्या याच्यावरती क्लिक केलं न्यू प्रोडक्ट वरती, तिसरा अजून एक टॅब ओपन होईल. मग तुम्ही तुमचे सगळे बाकीचे प्रोडक्ट बघू शकतात. एवढं कळलं इथपर्यंत? आता हे दरवेळी नाही होत. आता जेव्हा मी वेबसाईट वरती व्हिजिट करत असते, सर्फिंग करत असते, तेव्हा नाही होत. सपोज मी इथे बुक्स करते, टुडेज डील वरती क्लिक करते, तेव्हा न्यू टॅब ओपन होतोय का? नाही होते. तर तो कशामुळे नाही होते, कारण त्याला टार्गेट ॲट्रिब्यूट नाही दिलंय आणि प्रोडक्ट्सला दिलंय. ठीक आहे, सो त्याचा सिंटॅक्स कसा असतो, सेम आपली लिंक तशीच लिहायची आणि इथे ॲट्रिब्यूट द्यायचं टार्गेट इज इक्वल टू अंडरस्कोर मेन. कळलं? हा त्याचा सिंटॅक्स आहे. आता आपण आपला कोड रन करून बघितला. हे आपलं पेज आहे. तर हे माय साईट वरती आधी कसं होत होतं, आता मी करून दाखवते परत. आधी कसं होत होतं, आता आपल्याला काय दिसेल, त्याच याच्यावरती लोड होईल ती साईट, गिग्स फॉर गिग्स. इथेच होते लोड, राईट. आणि बॅक केल्यावरती आपण आपल्या याच्यावरती येतो, बरोबर. आता मी टार्गेट लिहिलं, बरोबर. आता काय व्हायला पाहिजे, न्यू टॅब ओपन व्हायला पाहिजे. तर मी माय साईटवर गेले. आता पेज लेआउट हे आपलं पेज आहे, बट मी माय साईटवर गेल्यानंतर हे गिग्स फॉर गिग्स ओपन झालंय परत. ठीक आहे, मी जेव्हा जेव्हा क्लिक करेल तेव्हा तेव्हा ते ओपन होणार आहे न्यू टॅब. कळलं इथपर्यंत? कळलं? कोणी रिपीट करायला सांगितलं होतं त्यांना कळलं का? हो मॅम. ओके, सो आता अजून एक गोष्ट आहे. हा, इथे मी हॉवर केल्यावरती वरती MDN रेफरन्स दिसतोय, राईट. हे काय, हे डॉक्युमेंटेशन आहे. आता सपोज तुम्हाला सेक्शन बद्दल मी सांगितलं की म्हणजे तुम्हाला अजून डीपमध्ये जाणून घ्यायचं की एक्झॅक्टली काय असतं, तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. तर हे त्यांचं ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे. ॲक्च्युली हे खूप जास्त डीपमध्ये आहे, म्हणजे ज्यांना एकदमच हाय लेवलचं वगैरे एकदम डिटेलमध्ये जाणून घ्यायचं, इथे सगळं दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, हेडर वगैरे. तर हे डॉक्युमेंटेशन तुम्ही बघू शकता, म्हणजे रेफर करू शकता जर तुम्हाला काही कळलंच नाही तर. ठीक आहे, प्रत्येक टॅग बद्दल आहे ते इथे तुम्ही ऑर करून म्हणजे. आणि हे कशामुळे होत आहे, VS कोड, लाईक VS कोडमुळे होत आहे की तुम्हाला लाईक हॉवर केल्यानंतर हे दिसणार आहे. आता तुम्ही नोटपॅड मध्ये लिहिलं असतं तर तुम्हाला म्हणजे नसतं करता आलंय, राईट. आता आपण नेक्स्ट याच्यात बघूया की सपोज आता आपण
जस्ट बघितलं Amazon वरती की मी इमेज वरती क्लिक करत होते राईट, तिथे असा काही टेक्स्ट नव्हता किंवा लिंक नव्हती, तरी न्यू टॅब किंवा आपल्याला न्यू वेब पेज दिसत होतं. तर जर सपोज आपल्याला तसं करायचं असेल तर कसं करायचं, म्हणजे इमेज वरती क्लिक केल्यानंतर आपण एखाद्या वेबसाईटला पोहोचलो पाहिजे दुसऱ्या, राईट. सो ते करण्यासाठी मी हे कॉपी पेस्ट करते. ठीक आहे, सेम खाली HR टॅग देऊ आपण परत. ओके, सो हे लिहिल्यानंतर ऑब्विसली आपल्याला इमेज लिहायची, सो याची काही गरज नाही. आता याच्यामध्ये लिहायची इमेज टॅग, कळलं का? म्हणजे जसं आपण बॉडीमध्ये हेडर मेन लिहितो, आता मेन मध्ये आपण हे सगळे टॅग लिहितोय. मेन मध्ये सेक्शन आहे, सेक्शन मध्ये हे सगळे टॅग आहे. लाईक हे एकात एक टॅग आहे, त्याला काय म्हणतात, नेस्टेड टॅग्स, राईट. सो नेस्टेड टॅग लाईक नेस्टेड लूप सारखं नेस्टेड टॅग्स. आता मी अँकर टॅग मध्ये इमेज टॅग लिहिणार आहे, कारण माझी इमेज दिसली पाहिजे आणि इमेजवर क्लिक केल्यानंतर मी या साईटवरती गेली पाहिजे. इथे कोणती पण लिंक देऊ शकता ज्या साईटवर जायचं तुम्हाला त्या साईटची, राईट. आता मी लिहिल इमेज टॅग, बरोबर. इमेज मध्ये काय ऍट्रिब्यूट असतं, सोर्स, SRC, बरोबर. आता सोर्स साठी आपल्याला आधी इमेज टाकावे लागणार आहे, बरोबर. आपण इमेज टाकू कालचीच एक. ठीक आहे, सपोज मी ही केली कॉपी, इकडे पेस्ट. ठीक आहे, हे माझं VS कोड मध्ये दिसेल, मला ABC इमेज दिसते. आता मला ही इमेज दाखवायची, सपोज abc.jpg आलं इथे, आणि मी याला अल्ट ऍट्रिब्यूट पण देते. ठीक आहे, सपोज नाही दिसली तर काय करणार आहे, सपोज इमेज इज नॉट विजिबल. ओके, हे नेहमी सारखं द्यायचं आहे, किंवा तुम्ही हाईट विड्थ पण देऊ शकता, राईट. आपण हाईट दिली सपोज 500. ठीक आहे, आता आपण बघू कसं दिसतंय. तर गेलं ब्राउझर, पेज लेआउट. ठीक आहे, ही इमेज दिसते आपल्याला. सपोज मी क्लिक केलं याच्यावरती, तर हे बघा न्यू टॅब ओपन झालाय, आणि आपण त्याला टार्गेट दिलंय म्हणून न्यू टॅब मध्ये आपली साईट ओपन झाली. टार्गेट नसतं दिलं तर पेज लेआउट मध्येच झालं असतं. कळलंय सगळ्यांना इथपर्यंत? मी याची हाईट कमी केली, सपोज 200 दिली सपोज. ओके, इथे मी क्लिक केलं, आणि जेव्हा तुम्ही ऍक्च्युली लिंक असते ना, तर ते बरोबर डिटेक्ट होतं. लाईक इथे लिंक आली तर लगेच तुमचा कर्सर चेंज होतोय, राईट, जसं नेहमी होतं, है ना. जे असं पण कळू शकतं तुम्हाला की हा हे पेज क्लिक केल्यावर काहीतरी होणार आहे. सो क्लिक केलं, टॅब ओपन झाला. ठीक आहे, इझी आहे. फक्त हे लक्षात ठेवायचं की अँकर टॅग मध्ये पाहिजे, कारण ऍट द एंड आपल्याला इमेजला लिंक द्यायची, राईट. आणि इमेज टॅग तुम्हाला माहिती आहे एम्प्टी टॅग आहे, म्हणजे त्याला काही कॉन्टेंट असतो का, नाही. सो हे लक्षात राहील, म्हणजे एखाद्याचं कन्फ्युजन होऊ शकतं की इथे बाहेर इमेज का लिहिलं, इमेज मध्ये अँकर का नाही लिहिला. बट इमेज मध्ये आपण लिहूच नाही शकत, कारण तो एम्प्टी टॅग आहे, लाईक त्याला एंड टॅग नाहीये, जो आपण क्लोजिंग टॅग बोलतो तो. सो अँकर टॅग मध्येच आपल्याला आपली इमेज द्यावी लागणार आहे. कळलं? काय डाऊट आहे कोणाला? काय डाऊट असतील तर विचारू शकता. ठीक आहे, इथे आणि नोट्स लिहित चला तुम्ही. ते लिहिलं अँकर टॅग, आणि अँकर टॅग विथ इमेज सपोज लिहिलं.
ओके. सो याच्यानंतर आपण बघणार आहे अजून एक इंटरेस्टिंग लाईक अँकर टॅग बद्दलच. हे इमेजचं झालं आपलं. अँकर टॅग बद्दलच आता तुम्ही बघतात की असे मोठमोठे वेब पेजेस असतात. तर आपण एखाद्या याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्याच पेजवरती फक्त खाली येतो. एक बेसिक एक्झाम्पल द्यायचं झालं तर व्हॉट्सअपवरती खूप मोठा मेसेज येतो, तर त्याच्या एंडला रीड मोर असतं, राईट. रीड मोरवरती क्लिक केल्यानंतर तो म्हणजे त्याच पेजवरती तोच मेसेज आपल्याला दिसतो पूर्ण, राईट. म्हणजे इथे जस्ट ते एक्झाम्पल आहे, बट वेबसाईटवरती पण तसं आपण करू शकतो की राईट त्याच पेजवरती आपल्याला खाली यायचं आहे विदाउट स्क्रोलिंग. आता सपोज हे पेज आहे माझं. आता काल आपण बघितलं होतं, आपण भरपूर टॅग्स वगैरे शिकलो होतो, तर आपल्याला स्क्रोल करावं लागत होतं, राईट. सो विदाउट स्क्रोलिंग जर करायचं असेल तर कसं करू शकतो ते आपण बघू. ठीक आहे. सपोज आता याच्यासाठी आपण पॅरेग्राफ टॅग, सपोज इथे मी पॅरेग्राफ लिहिलाय. आता पॅरेग्राफसाठी डमी पॅरेग्राफ बनवायचा मला, तर मी काय लिहिलं लोरेम. ठीक आहे, मी लिहिलं सपोज 300. ओके. सो माझा पॅरेग्राफ झाला. तो पॅरेग्राफ दिसणार आहे आपल्याला ब्राउझरवरती. ओके, दिसतोय. तर सपोज ओके, आता सपोज मी इथे अजून एक पॅरेग्राफ लिहिला मोठा, म्हणजे आपल्याला स्क्रोलसाठी होऊन जाईल. ते तुम्हाला दाखवता येईल म्हणून लिहिते मोठा. लॉरेम सपोज लिहिलं मी 1000. ठीक आहे. आता हे काय झालं, एवढं पॅरेग्राफ झाला मोठा, आणि याच्या खाली मी काहीतरी लिहिलंय अजून एक छोटासा पॅरेग्राफ. आणि मला काय करायचंय, जेव्हा मी सगळ्यात वरती असेल तेव्हा ह्या लास्टच्या पॅरेग्राफ वरती यायचंय. सपोज मी लिहिलं लॉरेम 50 मध्ये HR हॉरिझॉन्टल लाईन. सपोज मी काहीतरी हेडिंग पण दिलं समजण्यासाठी आपल्याला, जस्ट हेडिंग किंवा बोल्ड मध्ये लिहिलं 3rd पॅरेग्राफ. ठीक आहे, जस्ट समजण्यासाठी ऍक्च्युली. ते बघू कसं दिसतंय. हे दिसतंय 3rd पॅरेग्राफ. तर मला काय यायचंय, डायरेक्ट इथे यायचंय सपोज ह्या पॅरेग्राफ वरती. तर ते कसं करणार आहे आपण, आता आपल्याला ऑब्व्हियसली वरती लिंक द्यावी लागेल. ओके. सो आता मी जेव्हा वरती, ओके, सो त्याच्या आधी जो लास्टचा पॅरेग्राफ आहे, म्हणजे जिथे आपल्याला यायचंय, ठीक आहे, हे आलं पाहिजे आपल्याला, तर त्याला आपल्याला काय द्यावी लागते, एक ID द्यावी लागते. ID म्हणजे काय असतं ऍक्च्युली, प्रत्येक याचा ऑब्व्हियसली प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी असते. तसंच ID प्रत्येक इलेमेंटची असते. आता सपोज उद्या म्हणजे तुम्ही CSS वगैरे शिकणार आहे, तर ID त्याच्यासाठी जास्त युजफुल असतं, म्हणून आपण इथे जास्त यूज नाही केलाय. तर आता पॅरेग्राफ लिहिला, सपोज हा एक सेपरेट इलेमेंट आहे आपला, राईट. तर याची एक सेपरेट ID देऊ शकतो आणि त्याला सेपरेट एक स्टायलिंग देऊ शकतो. म्हणजे मला फक्त याच पॅरेग्राफला फॉन्ट कलर वेगळा द्यायचा आहे, फॉन्ट साईज वाढवायची वगैरे, बरोबर. तर त्या ID ने आपण फक्त ID रेफर करून देऊ शकतो. आता इथे सपोज मी दिलं ID इज इक्वल टू सपोज पॅरेग्राफ 3 किंवा P3 लिहिलं फक्त. ओके. सो याची ID काय, P3, म्हणजे या इलेमेंटची ID P3. आता ID ही युनिक असते, म्हणजे आपण सेम तर नाही देऊ शकत कोणाला, बरोबर. आता आपल्याला आपलं एम काय आहे की आपण वरती लिंक देणार आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण ह्या पॅरेग्राफ वरती आलो पाहिजे. ठीक आहे. सो आपण इथे लिंक दिली, कुठे पण देऊ शकतो. ठीक आहे, इथे लिहिलं मी HR आणि वरती आणि लिंक द्यायची, म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला काय यूज करायचा आहे, अँकर टॅग, बरोबर.
आणि हे तुम्ही ऍक्च्युली HTML काय केस इनसेन्सिटिव्ह लँग्वेज म्हणजे हे सगळं कॅपिटलमध्ये लिहिलं कॅप्स लॉकमध्ये तरी चालेल, ते रन होईल कोड. बट प्रेफरेबल काय की स्मॉल याच्यातच लिहायचं आहे, कारण सगळे ऑब्विसली उद्या तुमचा कोड जर कोणी दुसरं बघत असेल तर ते दिसायला चांगलं वाटलं पाहिजे. सो स्टँडर्ड काय की तुम्ही स्मॉल याच्यातच लिहा. आता अँकर टॅग आहे आपला. अँकर टॅग मध्ये आपण काय करतो, ऍट्रिब्यूट काय असतो, href, बरोबर. आता href मध्ये आपल्याला कशाची लिंक द्यावी लागेल, जिथे जायचंय, ज्या पॅरेग्राफला जायचंय, म्हणजे जो आपला थर्ड पॅरेग्राफ आहे तिथे. सो त्याची लिंक कसं काय प्रोव्हाइड करणार आहे एकाच पेजवर, तर हॅश आणि त्याचा जो आयडी आहे, तर आपण आयडी काय दिला होता, p3. हे कळलं, हॅश म्हणजे ह्याच पेजवर आहे. ब्राउझरला कळेल की href हॅश आहे म्हणजे ह्याच पेजवरती, आणि p3 काय झालं त्याचा आयडी. मग तो शोधेल की कोणत्या एलिमेंटचा आयडी p3 आहे, राईट. आणि इथे काय करू शकतो आपण, काय पण लिहू शकतो, लाईक जसं विजिट हिअर सपोज लिहिलं मी आणि सेव्ह केलं. आता मला हे लिंक दिसेल, इथे दिसते विजिट हिअर. आता मी विजिट हिअर केल्यावरती ते आपोआप काय जायला पाहिजे, खाली इथे आलं पाहिजे. बघू आपण, विजिट हिअर आलं, कळलं का, दिसला रिझल्ट. परत आले, परत खाली, बरोबर. हे जेव्हा तुम्ही लाईक प्रोडक्ट्स वरती जेव्हा हे करतात त्याच पेज वरती असतं तेव्हा डायरेक्ट खालचा पार्ट दिसतो आपल्याला, तसं आहे हे. कळलं का हे, सॉरी, सगळ्यांना कळलंय, काही डाऊट आहे, करता माझ्यासोबत सगळे, अनम्यूट करा, थोडंसं बोला. हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतो का माझा? हो मॅम, आवाज येतो. हो मॅम. हा, थोडा रिस्पॉन्स द्या ना लगेच. हो. ओके, सो आता एवढं झालंय. पॅरेग्राफ टॅग कळला सगळ्यांना? सगळे करत असतील माझ्यासोबत, ओके. आता याच्या नंतर आपण बघणार आहे ईमेल कसं करू शकतो आपण. लाईक सपोज तुम्ही एखाद्या साईटवरती जेव्हा व्हिजिट करता तिथे असतो कॉन्टॅक्ट अस, तर कॉन्टॅक्ट अस वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला असं येतं की ईमेल, म्हणजे तुमचं जे पण बाय डिफॉल्ट सर्च ब्राउझर वगैरे असेल, जीमेल ओपन होतं, राईट. सो ते कसं करू शकतो आपण. आता माझं बाय डिफॉल्ट तर मायक्रोसॉफ्टच आहे, बट स्टील आपण करून बघू. ओके, सो याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काहीतरी कॉन्टेंट, सपोज कॉन्टॅक्टस असं लिहिलं मी, आणि आपल्याला लिंक प्रोव्हाइड करायची. सो कोणता टॅग करणार आहे आपण यूज, अँकर टॅग, राईट. आता अँकर टॅग मध्ये आपण काय करू, href, बरोबर. आता याचा लाईक याचा सिंटॅक्स कसा आहे, आपल्याला काय करायचं आहे, मेल करायचा आहे, मेल टू कोलन, आणि तुमचा लाईक ज्यांना पण म्हणजे जिथे क्लिक केल्यानंतर कोणाला मेल सेंड झाला पाहिजे, राईट, त्याचा मेल यायचा. आता सपोज मी लिहिलं इथे, माझा मेल लिहिला, ठीक आहे, हे लिहिलं मी, आणि याला लिंक दिली कॉन्टॅक्ट अस हिअर सपोज. तर हिअरला काय जाणार आहे, लिंक जाणार आहे. एवढं कळलं. मेल टू लिहिलंय ना आपण, तर त्याला कळेल की मेल टू म्हणजे डायरेक्ट आपलं बाय डिफॉल्ट जे ब्राउझर आहे ते ओपन झालं पाहिजे. ओके, सो आता मी हे रन करते. कॉन्टॅक्ट अस हिअरला लिंक आली, मी इथे क्लिक केलं, माझं बाय डिफॉल्ट ओपन झालं मेल, ठीक आहे. मी चूज करायला लावतंय ते, हे कळलं. मला ऍड अकाउंट वगैरे करायला लागेल,
कळलं का? तुम्ही हे करून बघा लगेच. तुमचं काय होतंय मला सांगा बरं, आउटपुट येतंय का? एवढं करून बघा. सगळ्यांनी करायचंय लगेच. आणि मला सांगा होतंय की नाही, काय एरर येतोय वगैरे. झालं मॅडम माझं. हा, बाकीचे काय ओपन झालं तुमचं बाय डिफॉल्ट? माझं बाय डिफॉल्ट क्रोम आलं मॅडम. बरोबर. क्रोम मधून ऑप्शन आलं होतं मायक्रोसॉफ्ट एज वगैरे. हो बरोबर. बाकीचे करताय? झालं असेल तर चॅटमध्ये डन लिहा किंवा अनम्यूट पण करू शकता तुम्ही. कोणी अनम्यूट केलं होतं? मी आज मोबाईलवर करतो मॅडम, आता लॅपटॉप नाही आहे घरी. ओके ओके, ठीक आहे. लॅपटॉप आल्यावरती रेकॉर्डेड सेशन परत बघा आणि ऍक्च्युली नोट्स घेत चला. नोटबुक वरती हो लिहा हो. जर तुम्ही नाही. ठीक आहे, चालेल. माधुरी, सुषमा, ओके. माधुरी, गणेश, ओके. बाकीचे? ओके. राहुल. करत चला, म्हणजे तुम्हाला कळेल की खरंच होतंय काय. नसेल होत तर मला सांगा, आपण सॉल्व्ह करू का नाही होते. ठीक आहे. आता एवढं होतंय. आता याच्या नंतर आपण बघू एक आता आपण बघितलं इमेज टॅग बघितला, लाईक लिंक बघितली. आता आपण बघू व्हिडिओचा. ठीक आहे, म्हणजे व्हिडिओ कसा डिस्प्ले करायचा आपल्या साईटवरती. बरोबर. तर व्हिडिओसाठी काय असणार आहे, आता सपोज मी इथे लिहिलं व्हिडिओ टॅग आणि हे आपण लाईक रफली लाईक हे पेज वेब पेज एवढं नीट नाही दिसत आहे राईट. तर आपण डिझाईन करणार आहे नंतर, बट जस्ट तुम्हाला एक टॅग सगळे फॅमिलियर झाले पाहिजे म्हणून आपण हे असं लिहितोय रॅन्डमली काही पण. सो आता व्हिडिओ टॅग साठी तुमचा सिंटॅक्स काय असणार आहे, व्हिडिओ. बरोबर. आणि तुम्हाला याच्यासाठी काय द्यावं लागणार आहे, इमेज सारखंच सोर्स. बरोबर. आता माझ्या लॅपटॉपमध्ये एखादा व्हिडिओ असेल तर मला या फाईलमध्ये आणावं लागेल, राईट. सॉरी, फोल्डरमध्ये. आणि इमेज सारखंच सेम. तर ऍक्च्युली याला ओके. सो याला तुम्ही म्हणाल की इमेज सारखं लाईक का नाही आहे, म्हणजे ओपनिंग क्लोजिंग ब्रॅकेट काय आहे. तर हा ऍक्च्युली याच्यामध्ये व्हिडिओमध्ये आपण काय करतो, वेगवेगळे ऍट्रिब्यूट्स देतो. लाईक ते मी सांगते तुम्हाला कोणकोणते ऍट्रिब्यूट्स आहे. आता सपोज आधी आपण व्हिडिओ हे करू. सपोज माझ्याकडे हा एक व्हिडिओ आहे आणि मी तो इकडे फोल्डर मध्ये पेस्ट केला. ठीक आहे, हा व्हिडिओ दिसतोय MP4. ओके. दिसतोय इथे sample.mp4. तर मी इथे काय लिहिल, sample.mp4 डायरेक्ट सजेशन आलं, राईट. तर मला काय दिसायला पाहिजे, व्हिडिओ. इकडे दिसतोय का, व्हिडिओ दिसतोय. आता व्हिडिओ प्ले कसा करायचा, तर त्याच्यासाठी ऍट्रिब्यूट आहे आपल्याकडे. ऍट्रिब्यूट आहे ऑटो प्ले. देन कंट्रोल्स. म्हणजे कंट्रोल्स म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या खाली बघता, तुम्ही कोणता पण व्हिडिओ बघतात तेव्हा खाली प्ले, स्टॉप ते बटन्स असतात, राईट. ते बटन्स येतील, लाईक कंट्रोल भेटेल आपल्याला त्या व्हिडिओचं. तर आपण बघूया कसं दिसतंय. ठीक आहे, हे दिसतंय. आता सपोज स्टॉप करते इथे मला काय दिसतंय, कंट्रोल्स दिसतंय सगळे, राईट. मी आता सपोज याची हाईट कमी केली.
हाईट सपोज ठेवली 500. हे सेव्ह केल्यानंतर आपोआप ते स्टार्ट होणार आहे. ऑटो प्ले होत आहे. ऑटो प्ले म्हणजे काय की जेव्हा तुम्ही सेव्ह कराल किंवा तुम्ही साईट म्हणजे तुमचा कोड रन होणार आहे ते आपोआप स्टार्ट होणार आहे. आणि कंट्रोल्समुळे तुम्हाला काय झाले, एवढे कंट्रोल्स आले. आता तुम्ही व्हॉइस ऑफ करू शकतात, वाढू शकता, म्हणजे जसं नॉर्मली येतं ना व्हिडिओला तसं येतं. इंटरेस्टिंग आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही डाउनलोड पण करू शकता. स्पीड म्हणजे जसं यूट्यूबच्या व्हिडिओजला येतं ना तसंच तुम्ही मोठा पण करू शकता. कळलं सगळ्यांना? काय डाऊट आहे याच्यात? एकदम इझी होतं, राईट? व्हिडिओ. आता सपोज हा तर आपल्या फोल्डर मधला आहे. आता आपल्याला एखादा यूट्यूब मधला व्हिडिओ पाहिजे सपोज, तर यूट्यूब वरती सपोज 1 मिनिट मी 1 मिनिट स्टॉप करते. ओके चालेल, ठीक आहे, इथून करता येईल तसं. मी बघितलं ऍक्च्युली. आता सपोज आपण यूट्यूब वरती जाऊया आणि सपोज सर्च केलं, मला सपोज हा व्हिडिओ पाहिजे चैप्टर 3 प्रैक्टिस सेट के नाम से. ओके, हा व्हिडिओ पाहिजे किंवा सपोज कोणता पण घेतला. आता याची मला लिंक पाहिजे, ठीक आहे. तर मी काय करेल, शेअर, ठीक आहे. शेअर मध्ये आता तुम्ही म्हणाल ही लिंक जर कॉपी केली मी डायरेक्ट वेब पेज वरती, तर मला काय म्हणजे मी कसं लाईक ते लिंक सारखं होऊन जाईल की मी यूट्यूब वरती येईल आणि मग मला व्हिडिओ दिसेल, राईट? सो आता आपल्याला काय पाहिजे की वेब पेज वरतीच डायरेक्ट व्हिडिओ पाहिजे. सो त्याच्यासाठी इथे एम्बेड ऑप्शन आहे. सगळं लक्ष देत असतील, इथे एम्बेड ऑप्शन इथे क्लिक करायचंय, राईट? आता मला ही लिंक दिसते आय फ्रेम वाली. ही जी लिंक आहे त्याच्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ दिसणार आहे, राईट? सो किती इझी झालंय हे डेव्हलपमेंटसाठी, राईट? सो इथे कॉपी आहे. आता इथे स्टार्ट ॲडचं पण बटन आहे. आता तुम्ही सपोज तुम्हाला एखादा व्हिडिओ कोणत्या टायमिंग वरून दाखवायचा आहे ते पण करू शकता तुम्ही. आता हे अनसिलेक्ट करते मी, म्हणजे स्टार्टिंग पासून स्टार्ट होईल. सो हे काय करायचं, इथे कॉपी दिसते किंवा इथून पण करू शकता डायरेक्ट. कॉपी केलं, आता माझं कॉपी झालंय, राईट? आता मी सेम लिहिल, पेस्ट डायरेक्ट. हे कळलं सगळ्यांना आय फ्रेम कुठून आलं? आय फ्रेम हे कशासाठी आहे, जर तुम्ही कुठून लिंक घेताय, राईट, त्यांनी आपोआप आय फ्रेमचा डायरेक्ट सिलेक्ट केलं, हाईट विड्थ ते आपोआप जे काही सिलेक्ट झालंय, यूट्यूबचा व्हिडिओ आहे हा, राईट? ही जी लिंक दिसते आय फ्रेम मुळे काय होणार आहे ते आपल्या साईटवरती दिसणार आहे. ठीक आहे, तुम्हाला हा प्ले करायचा. स्टार्ट झालं, ठीक आहे. कळलंय सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? आय फ्रेमचं कळलं सगळ्यांना? इथे लिहायचं लगेच नोट्स म्हणून शेअर, ठीक आहे. शेअर नंतर आपण कुठे गेलो होतो, कशावरती गेलो होतो, एम्बेड, राईट? एम्बेड वरून कुठे गेलो होतो, कॉपी पेस्ट केली डायरेक्टली, कॉपी केली इकडे पेस्ट केली. हे कळलं सगळ्यांना? इझी एकदम. दिसतंय तुम्हाला? तुमच्या याच्यावर आउटपुट दिसतंय का? दिसत असेल तर चॅट वरती लगेच डन डन म्हणा, म्हणजे मला कळेल. लगेच करून बघा, मी तुम्हाला 2-3 मिनिटं देते, करून बघा. काही डाऊट असेल तर विचारा, रिपीट करायचं असेल तरी सांगा.
इथे आपण हाईट विड्थ तसं सेट करू शकतो राईट, बट जी लिंक असेल तिच्यात चेंज नका करत जाऊ, कारण ऑब्विसली तो युनिक ॲड्रेस आहे. हे कळतंय सगळ्यांना? झालं कोणाचं? माधुरीचं झालंय, बाकी बाकी पण करा सगळे. कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर लगेच सांगा मला, मी परत रिपीट करेल. बाकीच्यांचा काही रिस्पॉन्स? दिनेश, गणेश, राहुल, डन मॅम. सुषमा. ओके, अविनाशचं पण झालंय, सुषमाचं पण झालंय. बाकी ओके. दिनेश, ट्रॅव्हलिंग मध्ये मॅम मी उद्या कव्हर करतो. बरं ठीक आहे, चालेल. ओके, सो एवढं कळतंय सगळ्यांना, एकदम इझी आहे. जर काही नाही आलं तर उद्या पण तुम्ही विचारू शकता. आज प्रॅक्टिस करा परत. ओके, आता याच्यानंतर आपण बघणार आहे, सपोज एखाद्या वेबसाईटचा पार्ट आहे आपला राईट, तर तो आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. म्हणजे मला दुसरी एक वेबसाईट असेल ती मला दाखवायची माझ्या वेब पेजवरती, तर ते कसं करणार आहे? आता ऑब्विसली आपण दुसरा कॉन्टेंट इथे घेतोय, डिस्प्ले करतोय, तर आपण व्हिडिओसाठी आय फ्रेम यूज केलं राईट. सो साईटसाठी पण सेम करायचं, आय फ्रेम यूज करणार आहे, आय फ्रेम. बरोबर. आता आय फ्रेम मध्ये मेन आपल्याला काय करावं लागेल, लिंक द्यावी लागेल, म्हणजे सोर्स. बरोबर. आता सोर्स मध्ये सपोज मी हीच साईट घेतली, डेली गिग्स फॉर गिग्स, सॉरी, सेम साईट घेतली आणि इकडे पेस्ट केली. तुम्ही कोणती पण घेऊ शकता, ठीक आहे. सेव्ह केलं, फॉर्मॅट करते कारण तो क्लिअर होतो. ओके ठीक आहे. आता हे इथे का दिसतंय गिग्स फॉर गिग्स, त्याला कळतंय की गिग्स फॉर गिग्स ऍक्सेस करायचं ट्राय करतोय आपण, बट रिफ्यूज टू कनेक्ट. म्हणजे आता काही साईट्स असतात त्यांनी सेटिंग केलेली असते, लाईक सेटिंग्स मध्ये किंवा म्हणजे असं केलेलं असतं की कोणती साईट डायरेक्ट ऍक्सेस नाही घेऊ शकत गिग्स फॉर गिग्सचा. ओके, सो अशा बऱ्याच साईट असतात, लाईक गुगलचं पण नाही करू शकत आपण असं. मग कोणत्या साईटचं करू शकता, काही स्पेसिफिक असतं. आता सपोज इथे मी लिहिलं, तुम्ही असं करून बघा. एक्झाम्पल तुमची जी फेवरेट साईट असेल तिचं, बिंग, सपोज मी एक सांगते bing.com, मायक्रोसॉफ्टची, ठीक आहे. आता हे जर सिलेक्ट केलं तर मला ते दिसायला पाहिजे, इथे दिसते तुम्हाला साईट. आता आपण इथे काय करू, हाईट विड्थ जरा विड्थ सेट करू. विड्थ सपोज दिली मी 500, 1000 देऊ, ठीक आहे. अँड हाईट दिली, हाईट दिली आहे सपोज 800, ठीक आहे. बघू आपण कसं दिसतं. हे दिसतं तुम्हाला खाली, हे काय तर बिंग डायरेक्ट ही साईट आहे, तुम्हाला न्यूज दिसतंय सगळ्या. बरोबर. आता हीच साईट आहे का ते बघण्यासाठी आपण बिंग वरती जाऊ शकतो. bing.com, बरोबर. सेम दिसतंय हा न्यूज, बरोबर. कळलं का सगळ्यांना? म्हणजे अशा कमी साईट्स असतात, जर तुम्हाला दाखवायचं आहे तर तुम्ही चेक करू शकता की ही साईट ऍक्सेस देते की नाही. प्रत्येक साईटवर नाही होणार, जस्ट या साईट बद्दल. एवढं कळलं सगळ्यांना? ठीक आहे.
इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे तर प्लीज विचारा. आता याच्यानंतर हे सगळं लिंक्सचं वगैरे झालं. ठीक आहे. आता आपण परत टेक्स्ट पार्टकडे येऊ. ओके. सो याच्यानंतर आपण शिकणार आहे एक div टॅग. कमेंट लिहिते div टॅग. कमेंट केलं. तर div टॅग म्हणजे काय असतं ऍक्च्युली ते कंटेनर सारखं म्हणजे काय बोलू शकतो आपण कंटेनर सारखं बिहेव करतं. म्हणजे आपण त्याच्यात ना कॉन्टेंट लिहू शकतो आणि त्याला जेव्हा आपण आयडी देऊ म्हणजे आपण उद्या CSS शिकणार आहे तर त्याच्यात तुम्हाला अजून चांगलं कळेल की div कसा वर्क होतो. म्हणजे तुम्ही सेपरेट div पार्टला स्टायलिंग देऊ शकतात. आता सपोज इथे मी Amazonच घेतली किंवा हीच साईट घेऊ आपण. हिला इन्स्पेक्ट केलं आपण, राईट. तर तुम्हाला याच्यात बरेचसे div टॅग दिसतील, राईट. div टॅग म्हणजे ऍक्च्युली तुम्ही त्याचं डिव्हिजन करू शकता. हे कंटेनर सारखं सेपरेट बिहेव करेल. म्हणजे कळतंय सगळ्यांना? हे सगळे डिव्हिजन दिसत आहेत, बरोबर. आता जसा आपला आयडी होता हा आयडी काय झाला युनिक झाला याचा. आणि सगळे आयडी मिळून काय असू शकतं. आता आयडी प्रत्येक एलिमेंटचा युनिक असतो हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण काय करू शकतो सेपरेट. आता सपोज हा div ज्याचा असेल त्याची स्टायलिंग करू शकतो. इथे तुम्हाला ओके इथे तुम्हाला काय दिसतंय खाली खाली हे दिसत असेल फॉन्ट वेट वगैरे. हे सगळं काय तुमचं CSS स्टाईल्स म्हणजे CSS आहे. हे मार्जिन वगैरे दिसतंय ते. ठीक आहे. ते आपण शिकणारच आहे. बट div क्लासचा यूज कळला तुम्हाला की हे कंटेनर मध्ये एका तुम्ही कोड लिहू शकता. एवढा मोठा कोड आहे. ठीक आहे. इथे एक एक एलिमेंट वगैरे लिहू शकता तुम्ही आणि नंतर स्टायलिंग करू शकता. हे आहे div कंटेनर. म्हणजे याच्यात तुम्ही ऍक्च्युली काही लिहू शकता. हे पूर्ण याला पण देऊ शकता. लाईक हा div जर मी वरती लिहिला सगळ्यात वरती लाईक ओपनिंग मेन टॅगच्या आधी तरी चालेल. मग हे सगळं माझ्या एका कंटेनर मध्ये आणि मी याला स्टाईल करू शकते. आता सपोज मी 3-4 पॅरेग्राफ लिहिले सेपरेट आणि मला फर्स्ट याला वेगळा कलर द्यायचा आहे, सेकंड याला वेगळा. तर मी ते काय करेल div मध्ये टाकेल आणि त्याला CSS थ्रू स्टाईल करेल. हे कळलं सगळ्यांना? आता याचा सर्च इंजिन साठी काय उपयोग होतो ते बघू आपण. आता जेव्हा आपण div लिहितो तर त्याला कळतं की म्हणजे हा एक सेपरेट टॅग आहे, सेपरेट स्पेस आहे, सेपरेट लाईक क्लास आयडी. आपण स्टाईल जे पण काही ते करू शकतो. सपोज मी इथे लिहिलं दिस इज div टॅग. ठीक आहे. div टॅग मध्ये तुम्ही सगळा कोड पण लिहू शकता. बट मी इथे लिहिलं फक्त जस्ट असंच दिस इज div टॅग. आपण वरती HR देऊ, खाली पण HR. ठीक आहे. आता मी ओपन केलं. हे क्लोज करू. ठीक आहे. मला इथे दिसतं माझं div टॅग दिसतोय, राईट. आता तुम्ही जेव्हा इन्स्पेक्ट एलिमेंट कराल तेव्हा मी तुम्हाला जस्ट एक डिफरन्स सांगते. सपोज आता याच्या आधी आपण लिहिलंय एखादा पॅरेग्राफ. ठीक आहे. सपोज पॅरेग्राफ लॉरेम 30. ठीक आहे. आणि खाली पण लिहिलंय काहीतरी पॅरेग्राफ लॉरेम 30. ओके. एक मिनिट. याला का नाही असं सॉरी.
नॉरेम. ठीक आहे, लिहिलं मी हे. अँड इथे मी परत टाईप करून बघते, काय माहित काय झालंय. नॉरेम. ठीक आहे, हा माझा डमी पॅरेग्राफ आला. मला मध्ये डिव टॅग दिलाय मी. कसं दिसतंय ते बघू. तर बघितलं डिव टॅग मुळे काय झालंय, हे डिव्हिजन झालंय, लाईक स्पेस क्रिएट झालाय. आता हे ब्राउझरला कसं काय कळणार आहे सांगते. ऑब्विसली इन्स्पेक्ट एलिमेंट करायचं, आपला कोड दिसेल. बरोबर. आता आपला मेन टॅग दिसतोय, फुटर दिसतंय, राईट. हे हेडर दिसतंय. मेन ओपन करायचा. आता आपला कोड हा दिसतोय इथे, राईट. आता जेव्हा आपण डिव टॅग वरती जाऊ, आपला पॅरेग्राफ टॅग दिसताय दोन्ही पण. जेव्हा डिव टॅग वरती जाऊ ना, तेव्हा तुम्हाला कळेल की हा काय करतोय, पूर्ण एक स्पेस घेतोय. म्हणजे लाईक पूर्ण लाईन ब्लू होते बघा तुम्ही. म्हणजे डिव टॅग काय असतो, ती जी लाईक विड्थ असते ती पूर्ण कंटेंट करतो. आता सपोज तुम्हाला असा डिव टॅग नकोय, सपोज तुम्हाला पूर्ण स्पेस नकोय कव्हर झालेली, तर त्याच्यासाठी तुम्ही कोणता टॅग यूज कराल, स्पॅन टॅग. ठीक आहे, स्पॅन मध्ये आपण डिफरन्स बघू म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल. आता स्पॅन मध्ये मी लिहिलं दिस इज स्पॅन टॅग. ओके, आणि हे आपण इन्स्पेक्ट करून बघूया. सेव्ह केलं मी. इथे खाली येत आहे दिसायला काहीच वेगळं नाही दिसणार आहे ऍक्च्युली, बट इथे आपला आला स्पॅन टॅग, राईट. लोड झाला, दिसतंय तुम्हाला. हे ब्लू फक्त तेवढंच येत आहे जेवढा आपला टेक्स्ट आहे. दिस इज स्पॅन टॅग. तर आता सपोज तुम्ही जेव्हा वेबसाईट वगैरे डिझाईन कराल, तर तुम्हाला पाहिजे टेक्स्टने जास्त स्पेस नको घ्यायला, तर तुम्ही हा स्पॅन टॅग यूज करू शकतात. जनरली एवढा यूज नाही होत स्पॅन टॅग, बिकॉज आपण वेबसाईट डिझायनिंगकडे लाईक CSS मध्ये जास्त लक्ष देतो, राईट. सो इथे एवढं यूज नाही होत, बट जस्ट मी सांगितलं. ठीक आहे, दिस इज स्पॅन एवढं. आणि डिवचं बघा पूर्ण विड्थ घेता येते. सिलेक्टेड म्हणजे काय, तो टॅग तेवढी स्पेस कंटेन करतोय. जर तुम्ही पॅरेग्राफ बघितला, तो पण एक लाईक आता ह्या दोन इलिमेंटचं डिफरन्शिएट कसं करू शकतो आपण. जो डिव टॅग आहे, इथे मी लिहिलं डिव टॅग. जो डिव टॅग आहे तो काय, ब्लॉक एलिमेंट आहे. म्हणजे तुम्हाला माहिती कोणता पण टॅग विथ कॉन्टेंट काय असतो, एलिमेंट असतो, राईट. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. सो आता हा जो डिव टॅग आहे, हा जो लाईक एलिमेंट आहे पूर्ण, त्याला आपण काय बोलू शकतो, ब्लॉक एलिमेंट त्याला बोलता. लाईक जसं आपण बघितलं होतं ॲब्सोल्यूट, रिलेटिव्ह, थोडा थेरॉटिकल पार्ट, तसे याला काय बोलता, ब्लॉक एलिमेंट. ब्लॉक म्हणजे काय, तो सगळी स्पेस ब्लॉक करतो, विड्थ पूर्ण. ओके, ब्लॉक एलिमेंट. आणि स्पॅन आहे, स्पॅनला काय बोलतात, इनलाईन एलिमेंट, स्पॅन टॅग. ओके, याला काय बोलतात, इनलाईन एलिमेंट. कळलं. ओके, हे इनलाईन एलिमेंट झालं. हे कळलं का, कारण ते फक्त तेवढी स्पेस करतंय. हे ब्लॉक म्हणजे काय, सगळंच विड्थ डायरेक्ट पूर्ण ब्लॉक करून टाकतं. हा डिफरन्स कळलाय. हे जास्त स्पेस घेतं, हे कमी स्पेस घेतं. कळलं असेल सगळ्यांना. स्पॅन आणि कोणता टॅग आहे हा, डिव टॅग. जास्त तर डिव टॅगच यूज होतो. ठीक आहे, एवढं कळलंय. कळलं आजचं सगळ्यांना. आता आपण एक जस्ट छोटा टॉपिक घेणार आहे. आता सपोज तुम्हाला डिस्प्ले करायची आहे लिस्ट, प्रोडक्टची लिस्ट डिस्प्ले करायची तुम्हाला, एकाखाली एक नाव सगळे. ठीक आहे, बुक्सचे असतील किंवा काही पण असेल. आता ते कसं आपण लिहितो HTML मध्ये, तर HTML मध्ये लिस्ट असते, राईट.
आता हा बॉडी टॅग आहे. बॉडी टॅग मध्ये आपण मेन 3 डिफरन्शिएट केले टॅग, हेडर, मेन आणि फुटर. मेन मध्ये सगळा कॉन्टेंट लिहितोय, राईट. आता आपण जेव्हा आपल्याला लिस्ट लिहायची असते, ठीक आहे, मी इथे लिहिते लिस्ट. सपोज आपल्याला एक लिस्ट डिस्प्ले करायची आहे, तर लिस्टचे 2 टाइप्स असतात, एक ऑर्डर लिस्ट आणि एक अनऑर्डर लिस्ट. ऑर्डर लिस्ट म्हणजे काय, तुम्हाला दिसणार आहे ऑर्डर 1 2 3 4, अनऑर्डर मध्ये नाही दिसणार, ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही आउटपुट बघाल तेव्हा तुम्हाला अजून क्लिअरली कळेल. आता UL मीन्स काय, अनऑर्डर लिस्ट. अनऑर्डर लिस्ट UL, अनऑर्डर लिस्ट, ठीक आहे. हे मी कमेंट आउट केलं, बरोबर. आता UL मध्ये काय, ही अनऑर्डर लिस्ट आहे. आता याच्यात जो असणार आहे तो माझा काय असणार आहे, लिस्ट मधला एक सेपरेट आयटम असणार आहे, एक एक आयटम. सो लिस्ट आयटम साठी आपण टॅग यूज करतो LI, लिस्ट आयटम, ठीक आहे. म्हणजे आपल्या लिस्ट मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, एक एक सेपरेट आयटम दिसणार आहे, बरोबर. आता सपोज मी इथे लिहिलं कॉफी, ठीक आहे. आता मला हे खालीच दिसणार आहे ऑब्विसली, लिस्ट म्हणजे कॉफी. आता सपोज मी लिहिलं मिल्कशेक, ओके. तर मी थर्ड लिहिला टी, ठीक आहे. आता आपण बघू ते कसं दिसतंय, ओके. सो आता जेव्हा डिस्प्ले होईल तेव्हा हे दिसतंय तुम्हाला, लिस्ट क्रिएट झालेली, ओके. लिस्ट दिसते. आता हे बाय डिफॉल्ट त्याचा सिम्बॉल असतो, म्हणजे लिस्ट जर तुम्ही देतायत ना, तर बाय डिफॉल्ट ते तुम्हाला असे लाईक आयकॉन दाखवणार आहे. आता याच्यामध्ये पण ऍक्च्युली अनऑर्डर मध्ये, आता सपोज तिथे सर्कल दिसत होता, तुम्हाला जर अजून काही वेगळं पाहिजे असेल, आता सपोज मला स्क्वेअर पाहिजे, याच्यात टाइप्स असतात ऍक्च्युली. आता सपोज मी स्क्वेअर टाकला, ठीक आहे. इथे काय दिसतोय, स्क्वेअर दिसतोय, राईट. आता याचे कमी टाइप्स असतात. आता तुम्ही सपोज रेक्टँग्युलर टाकलं तर रेक्टँग्युलर नाही येणार आहे, म्हणजे जस्ट एक डिफाईन असतात. तर डिफाईन जे असतात ते तुम्ही MDN चा तिथे जाऊ शकतात, इथे रेफरन्स, ठीक आहे, आणि बघू शकता डॉक्युमेंटेशन. आता 3 टाइप आहे इथे, सर्कल, डिस्क आणि स्क्वेअर, राईट. आता आपण डिस्क बघू कसं दिसतं. आता मी टाइप मध्ये लिहिलं डिस्क, सेव्ह केलं, बघू पेज. ओके, डिस्क, सर्कल दिसतंय. तर ऍक्च्युली तो हॉलो सर्कल दिसतो असा, बट दिसत नाही. आता कम्प्लीटच सर्कल दिसतोय. ओके, तुमच्या ह्याच्यात दिसतंय का हॉलो सर्कल? कोण ट्राय करताय लगेच सांगा मला, काय आउटपुट दिसतंय डिस्क टाइप लिहिल्यावरती. हॅलो, हे कळतंय सगळ्यांना? लिस्ट कळली, लिस्ट एक डिस्प्ले होते सिंपल. अनऑर्डर लिस्ट मध्ये आपल्याला लाईक इथे सर्कल दिसतोय, डिस्क दिसते, ठीक आहे. सर्कल दिसताय मॅडम. दिसतोय, ओके. काय माहित काय प्रॉब्लेम आहे तिथे, तर तिथे पण दिलंय डिस्कच आहे, ठीक आहे. आपण इथं बघू शकतो डिस्क आहे, राईट. आता याच्यात अजून एक असतं, सपोज, ओके, ठीक आहे. आपण सर्कल बघू, काय माहिती डिस्क का नाही होते, बघते मी, सांगते तुम्हाला.
आता सपोज मला याच्यामध्ये परत एक लिस्ट बनवायची आहे, म्हणजे कॉफीचे सबटाइप्स लिहायचे. ठीक आहे, तर मी परत तिथे एक UL टॅग लिहिणार आहे. बरोबर, म्हणजे माझी एक सेपरेट लिस्ट तयार होईल कॉफीची. कळलं? आता मी सपोज कॉफीमध्ये लिहिलं कोल्ड कॉफी, सपोज लिहिलं, किंवा अजून UL लिहू शकतो. ठीक आहे, हे लिहिलं सपोज. तर आपण बघू कसं होतंय. आता सगळे झाले. हे कसं असं का वर्क होतंय, बट ऍक्च्युली ठीक आहे, आपण टाकून बघूया एकदा. नाही इथे स्क्वेअर येत आहे राईट, आणि ऍक्च्युली इथे दिसायला पाहिजे सिम्बॉल्स कोणतं तरी, सर्कल और हॉलो सर्कल, जे इथे त्याच्या व्यतिरिक्त. आय डोंट नो, ते लोड नसेल होत वगैरे. ठीक आहे, एवढं तर कळलं तुम्हाला नेस्टिंग कसं करायचंय. जस्ट ते सिम्बॉल्स जाऊ द्या, बट तुम्हाला कळलं ना हे की नेस्टिंग कसं करायचंय. जर तुम्हाला कॉफीचे सेपरेट लाईक मेन्यू हवा असेल, टाइप्स हवे असतील, तर तुम्ही असं लिहू शकता, म्हणजे नेस्टिंग. आता याच्यानंतर आपली आहे ऑर्डर लिस्ट. ठीक आहे, ऑर्डर लिस्ट म्हणजे काय, याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डर्स दिसणार आहे, लाईक 1 2 3 4 हे जे आयटम्स आहे, जिथे आपल्याला सर्कल स्क्वेअर असं दिसत होतं, तिथे आपल्याला काय दिसणार आहे, नंबर्स वगैरे. सो ऑर्डर लिस्ट म्हणजे काय, त्याचा सिंटॅक्स इझी असणार आहे, OL, ऑर्डर लिस्ट. राईट, ऑर्डर लिस्ट मध्ये पण सेम, लिस्ट आयटम LI. बरोबर. आता मी सपोज बुक्स लिहिले, सपोज बुक 1. ठीक आहे, मॅथ्स, आपण सब्जेक्टचं नाव लिहू, मॅथ्स लिहिलं सपोज. LI सेकंड, सायन्स, इंग्लिश. तर मला काय दिसायला पाहिजे, 1 2 3. आता इथे आपण ऍक्च्युली एकदा बाय डिफॉल्ट बघू, बाय डिफॉल्ट कसं दिसतंय. बाय डिफॉल्ट काय दिसतं आपल्याला, 1 2 3 दिसतंय. राईट, दिसतंय सगळ्यांना. लगेच करून बघा तुम्ही पण. आता सपोज मी टाईप लिहिलं, इथे टाईप ऍट्रिब्यूट लिहिला. मला सपोज इथे सजेशन मध्ये येतंय बघा, एवढे सजेशन आहे. आता सपोज मी कॅपिटल A लिहिला, तर मला कॅपिटल ABC असं दिसेल. स्मॉल लिहिला तर स्मॉल. हे रोमन मध्ये सपोज मी रोमन सिलेक्ट केलं, तर मला रोमन मध्ये दिसेल. दिसतंय रोमन मध्ये, राईट. असं तुम्ही लिस्टिंग करू शकतात. इथपर्यंत कळलं? काही डाऊट आहे कोणाला? असेल तर विचारा. आज ऍक्च्युली इथपर्यंतच आहे, आणि याच्या आधी म्हणजे लिव्ह नका करू मीटिंग. कालच्या याच्यात काही डाऊट आहे का तुम्हाला, मी जे टास्क दिले वगैरे त्याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर प्लीज विचारा. आणि ते टास्क कंप्लीट करा. ठीक आहे, प्रॅक्टिस करा त्याची, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. कळतंय? हॅलो. हो मॅम. हा, प्रॅक्टिस करा याची. आणि हे ऍक्च्युली आज लोक नाही, कारण आपण लेक्चर प्रोव्हाइड करतो YouTube वरती, म्हणून नाहीये वाटतं. बट हे फक्त लाईक मंडे पर्यंतच असणार आहे. लिंक देणार आहे, नंतर सगळे लेक्चर प्रायव्हेट होतील. जे रजिस्ट्रेशन करतील त्यांनाच दिसणार आहे. सो करत चला रोज लाईव्ह. ठीक आहे, सो आजसाठी एवढं बस. काही रिपीट करायचंय कोणाला, काही कळलं नाही एखादा टॉपिक, असं काही आहे प्लीज. आणि रोजची रोज प्रॅक्टिस करत चला, तुमचे टास्क करत चला, तुम्हालाच फायदा होणार आहे. ठीक आहे,
आता उद्या आपण टेबल्स कसे क्रिएट करायचे ते शिकणार आहे, टेबल्स वगैरे. ठीक आहे. देन आपण फॉर्म्स, म्हणजे आता तुम्ही फॉर्म भरतात वगैरे, ठीक आहे, तर ते इनपुट कसं आहे, आउटपुट कसं, सेव्ह वगैरे कसं होतं ते बघणार आहे आपण उद्या. सो उद्याचं पण इंटरेस्टिंग राहील. आज तर आपण सगळं व्हिडिओचं वगैरे बघितलं. आय होप सगळ्यांना कळलं असेल. ठीक आहे. ज्यांना डाऊट आहे ते थांबू शकता, बाकीचे लिव्ह करू शकता मीटिंग. प्लीज प्रॅक्टिस करा आणि डाऊट विचारत चला, काही येत नसेल तर. आय नो हे इझी आहे थोडंसं, बट स्टील कधी कधी नाही होत रन कोड. सो ओके, काही डाऊट आहे कोणाला? असेल तर विचारा. नाही मॅम. हां ठीक आहे. सो आजसाठी एवढंच आहे, लिव्ह करू शकता मीटिंग. थँक्यू. थँक्यू मॅम.